हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. तर आज मी चालली आहे दादरला. दादरला म्हणजे ॲक्च्युली माटुंग्याला जायचं आहे, पण दादरला सुद्धा जायचं आहे आम्हाला. तर मी उतरणार आहे दादरलाच. मिस्टर ऑफिसमध्ये येऊन मला जॉईन होतील, दादरला भेटतील मला. मग आम्हाला एके ठिकाणी जायचं आहे. ॲक्च्युली आता मागे गणपती आलेले आहेत, तर गणपतीसाठी आम्हाला एक इन्व्हिटेशन आलेलं आहे. आमच्या ओळखीचे आहेत त्यांच्या घरचं. तर गणपतीसाठी चाललो आहेत. तर असा हा म्हणून ट्रेडिशनल लुक केलेला आहे मी. असे छानसे कानातले घातलेले आहेत, टॉप्स मस्तपैकी, आणि छोटंसं गळ्यातलं, आणि हा असा ट्रॅडिशनल ड्रेस घातलेला आहे. तर मी झालेली आहे रेडी. दुपारचे वाजलेले आहेत 3 आणि मला साधारण 3:20 पर्यंतची ट्रेन पकडायची आहे. तर मग आता पटकन निघते. नाजूक आहे, सगळ्यांना आवडले, छानच आहे एकदम. तर आता आम्ही माटुंग्याला आलो होतो. आमच्या ओळखीचे जे आहेत त्यांच्या घरी गणपती बसतात, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तिकडे गणपतीला आलो होतो आम्ही. तर खूपच छान आणि सुबक मूर्ती होती यांच्याकडे. तर दर्शन घेऊन लगेच थोडा वेळ बसून मग आम्ही निघालो. तर आता आलेलो आहोत आम्ही दादरला. तर दादर स्टेशनच्या बाहेरच म्हणजे ब्रिजच्या खालून फुल मार्केट जे आहे ना, तिथून ब्रिज क्रॉस केल्यानंतर जी राईट हँड साईडला जी दुकानं लागतात, तर ती तशीच बघत म्हटलं आज आपण स्ट्रीट शॉपिंगच करूया. तर काही दुकानं पण आहेत स्टार्टिंगला, तर ती बघत चाललेलो. तर अशी तोरणांची वगैरे दुकानं होती भरपूर. ॲक्च्युली मला माझ्या देवघरासाठी घ्यायचं होतं एक तोरण. तर तोरण बघते, तर हे मण्यांचं तोरण आणि वर असं लोकरीनी विणलेलं आहे. तर हे खूप आवडलं मला, पण ते जरा ना आमच्या देवघरासाठी जरा मोठं झालं असतं. मला खूप असं नाजूकसं असं छान मण्यांचंच पण नाजूकसं असं हवं होतं. तर ते मी शोधते आहे, मला मिळतं आहे का ते बघते. म्हटलं बघूया, तोरणं वगैरे बघून घेऊया. असं बघत एक असंच थोडंसं विंडो शॉपिंग करत जाऊया, आणि काय आवडलं तर घेऊया. चांगलं वाटेल. हो मस्त. पण बघ, मणीचं पण छान दिसतं. हे पकड, ते सुंदर आहे ना. हे चांगलं आहे. असं आतमध्ये पण आहेत अजून. संपले की लगेच आणून लावतो. तर इथे अशी लाईनीतच भरपूरशी तोरणांची दुकानं होती, म्हणजे 5 ते 6 तोरणांची दुकानं होती. तर म्हटलं सगळ्यांकडचं पहिले कलेक्शन सगळं थोडं बघून घेऊया. या कारणास्तव असं बघत चाललेलो. म्हटलं कुठे आवडेल तिथे घ्यायचं. तर ह्यांच्याकडे आता बघा संक्रांतीमुळे असं ह्याचे हलव्याचे दागिने वगैरे असे आले होते. तर छान कलेक्शन आलं होतं दुकानांमध्ये. म्हटलं बघून घेऊया. छान रुखवताचं सामान वगैरे पण होतं भरपूरसं. बघतच चाललेलो. मी शोधते मला हवं तसं तोरण मिळतं आहे का, पण ते काही सापडत नव्हतं. म्हणजे असं मनात असं अगदी कुठलं असं बसत नव्हतं. असं छान असं वाटेल असं एकदम क्लिक होत नव्हतं अगदी मला. तर बघू ह्या फेरीत होतं की नाही, तर मग मला दुसरीकडे बघावं लागेल. आता ह्या दुकानात मला तोरणं आवडली होती, पण विचारलं तर मला रेट जरा खूप जास्त वाटले, म्हणून मग मी काय घेतलं नाही. म्हटलं मग डोक्यात असा विचार आला की त्यापेक्षा आपण घरी असं मणी वगैरे घेऊन आपण घरीच काहीतरी एखादं बनवूया. तर मी कधी बनवलं ना असं तोरण, किंवा मला जर आता यापुढेही आवडलं, कुठे जर चांगलं दिसलं तर मी रेडीमेडच घेईन, नाहीतर मग मी स्वतःच बनवेन. आणि बनवलं तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करीन ते. तर ह्या दुकानात मला आवडली होती ॲक्च्युली, पण किमती जरा जास्तच वाटल्या मला. और ये कैसा है? 500 का है. 500 का. ये कांच है प्लास्टिक है? ये ओरिजिनल क्रिस्टल है.
आता तोरणं वगैरे सगळे बघून झाल्यानंतर तोरण तर काही मी घेतलं नाही, असंच चालत पुढे 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 आलो. रस्त्यात असं एक कानातले विकणारा माणूस होता, तर म्हटलं कानातले थोडे बघूया. तर एक दोन कानातले आवडले तर ते घेतले. मग ऐका ना, आता आम्ही आलेलो आहोत शिवाजी पार्कला. फिरत 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 शिवाजी पार्कला आलेलो आहोत. पेपर शॉप काका एकदम फेमस आहे ना इकडे. आणि हे कसं आहे? हा कसं आहे? होतो का फायदा होतो? गरम असेल ना भाकरी वगैरे. हो, यात एकच साईज येते ना, मोठी साईज आहे. हा काढून ठेवा. फोटो काढतात का? व्हिडिओ करताय? व्हिडिओ करतात. चष्मा लावा, चष्मा लावा, चष्मा लावा. घालून घे. फोटो बरो येऊ ना. तर ह्या काकांकडे ना असे छोटे छोटे असे गृहोपयोगी अशा वस्तू आहेत. तर खूप छान छान अशा वस्तू आहेत आणि अगदी कमी किमतीमध्ये बरंच काही असं घेण्यासारखं आहे. तर म्हटलं, आणि काका हे भरपूर फेमस पण आहेत इकडे, भरपूर बायका येत असतात त्यांच्याकडे. मी सुद्धा याआधी एकदा येऊन गेलेली आहे त्यांच्याकडे. म्हटलं बघूया काय चांगलं दिसतंय तर घेऊ. हे बघ हर्षद, हे हवंय का तुला? हे लागत असतं ना, सुरी ठेवायला, हे ठेवायला, ब्रश ठेवायला. पण ते असं एवढं मोठं नको, गोल मध्ये लहान आहे ना. हा ते तसंच घे. 3 वस्तू घेतल्या का? आणि हे कशासाठी? चॅनल साफ करायला. व्हाईट वाला टेप रेकॉर्ड, टीव्ही, कॉम्प्युटर, कीबोर्ड, लॅपटॉप. कीबोर्डसाठी याला कीबोर्डसाठी टेप रेकॉर्ड, टीव्ही, हो कीबोर्ड. कळलं कळलं. वर्ष टेप रेकॉर्ड, टीव्ही, कॉम्प्युटर, कीबोर्ड, लॅपटॉप सगळं तोंडपाठ करून ठेवलंय काकांनी, तोंडपाठ करून ठेवलंय. खूप लागते. अशा गृहोपयोगी सगळ्या छान छान वस्तू मिळतात का या काकांकडे. कुठे बसतात? शिवाजी मंदिर महाराजांच्या इथे खाली. तर इथे खालीच हे काका इथे बसतात. नाही काका, नाईक काका. नाईक का गेले 35 वर्ष मी पहिला आपला छोटासा तर दादर मार्केट आणि तेही रोडमध्ये शॉपिंग करतोय आम्ही. तर इथे भरपूर माणसांची वर्दळ, गाड्यांचे आवाज, माणसांचे आवाज तुम्हाला येतच असतील. तर त्याला काहीच करू शकत नाही आपण, ते आवाज येतच राहणार आहेत. पण हा नसेल तुझ्याकडे. हे काय आहे मामा? हे काय आहे? तेल लावणं आहे का? मॉलिश करतो ना आपण. ओके ओके. ह्याच्यात तेल भरायचं आणि मॉलिश करायचं. म्हणजे रूट्सला. हां ते चांगलं, ते चांगलं. हे कसं स्टीलचं आहे ना. बरोबर. तुमचं ते काय म्हणतात, खडा मसाला पण आहे. म्हणजे तुझं चेन आणि ते सोडायला ते आहे. बरं तुझ्या पायाचं आहे, साबणाचं पण आहे, म्हणजे कपडे धुण्यासाठी. नेहमी येणार आहेत ना, म्हणून त्यांना नवीन पाहिजे. ह्या येत असतात नेहमीच तिकडे, त्यामुळे ते आता नवीन काय आलंय का ते बघण्यासाठी आले. दाखवा. हा बघू ना.
द्या इकडे असंच दे मग द्या, ते द्या. म्हणजे अशी हँग पण करू शकतो. लाकडी पडी पण बघा. हा तो बाद ग्लव बघू. हा मग सुरी दाखवाय. तो भांडी घासायचं पण आहे बघा. मग सुरी दाखवा. तो बघा. हा कसा आहे? हे सगळं ठेवू कसं आहे? बास्केट आहे बघ. हे तेल लावण्यासाठी छान आहे बहुत. असं तेल डायरेक्ट रूट्सला लावण्यासाठी. जी घ्यायची आहे तुला नवरत्नासाठी है ना? नवरत्न काय बाकी पण तेलासाठी चांगली होती. हे डिश वॉश आहे. याला झाकण वगैरे नाही रे बाळा. आणि ते गळणार असं. पाण्यात बुडवायचं आणि काढायचं. पाण्यात बुडवा. हो सेम सेम. हे डिश वॉश लिक्विड टाकायचं आणि छोटी भांडी घालायला. बघ ही ऑइल स्प्रे बॉटल आहे. पोळ्या करताना तेल लावायला काम उपयोगी पडतं हे खूप. मी हेच यूज करते ॲक्च्युली. ते उपयोगी आहे म्हणून दाखवते. मी हे यूज करते. छान आहे, छान आहे. आणि ऑनलाईनपेक्षा स्वस्त आहे यांच्याकडे. हे तुमच्याकडे कितीला आहे? काय वापर आहे? 130ला. ऑनलाईन महाग आहे. आणि ग्लास आहे. हां ही ग्लास आहे. हे काय? हे बघ किती छान आहे. प्रवासात हे तर गरमीत उपयोगी आहे. प्रवासात है ना? आणि मॅन्युअल आहे. म्हणजे असं काही हे नाही, इलेक्ट्रिकल नाही की खराब होईल. हे छान वाटेल. हवा आहे, चांगली हवा येते ह्याच्याने. हे घ्यायचं आहे. कसं आहे? पॅडिक्युअरसाठी पाय घासायला. माझे तळवे तुझ्यासाठी घेते का माझ्यासाठी घेते? मला काम लावते. तुला नाही घासायला. हे काय? हे साबण ठेवून घासायला. हे ना, हे खरं कॉर्ड्स आहे. हो भाषा ओरिजिनल आहे. स्टोन आहे. स्टोन आहे ना? हो स्टोन आहे. कसं आहे? 100 देऊ ना. बाई घ्या. हे घेतो आम्ही मसाज. मला हवं दोन्ही दाखवतो. मसाज करूया. झालं? हां हो 70 100 200 300 350 400 450 500 530 झालं. 530. पुढच्या हप्त्यात. ओके. तर काल दादरवरून येईपर्यंत आम्हाला खूप रात्र झाली. म्हणजे जवळजवळ 12 वाजले आम्हाला घरी येईपर्यंत. बाहेरूनच जेवून आलो मग आम्ही दोघेही. मुलांनी इथेच घरी काहीतरी मागवलं आणि खाल्लं आणि आम्ही बाहेरूनच जेवून आलो. कारण का काल भरपूर फिरलो आम्ही दोघेही. आम्हालाही तेवढाच टाईम मिळाला. गणपती दर्शनानंतर मग असंच फिरत राहिलो दादरमध्ये. आणि काल आमचा फक्त आणि फक्त स्ट्रीट शॉपिंगचा दिवस होता. तर फक्त आणि फक्त स्ट्रीट शॉपिंगच केलं आहे आम्ही. कुठल्याच दुकानात गेलो नाही. स्ट्रीटवरच सगळं शॉपिंग केलं. आणि मग स्ट्रीट शॉपिंग ते तर तुम्हाला दाखवणारच आहे मी काय काय घेतलं ते. आणि तुम्ही बघितलंच काय काय कसं आम्ही शॉपिंग केलं ते. तर आता काय काय घेतलं तेही मी दाखवणार आहे. तर येता येता मग आमचा फळवाला होता. तर तिथून मग थोडी येता येता आमच्या स्टेशनवरूनच म्हणजे आमच्या इथे डोंबिवली स्टेशनवरून मग येता फळं घेतली. थोडी संत्री घेतली. ही अशी बोट असते माझ्या डायनिंग टेबलवर. तर आणि घेतलेत हे मोठे मोठे बोर. ॲक्च्युली ह्याला ॲपल बोर म्हणतात ना. तर हे ॲपल बोर घेतले. हे सुद्धा आता उद्या उपवास असणार आहे आमचा. त्यामुळे मग ते फ्रूट्स वगैरे घेऊन आलो. आणि मी काय घेतलं आहे तर ह्या सीझनचा पहिला आंबा. तर असे 1 किलोच आंबे घेतलेत. हा हे लालबाग आंबा.
तर पण हा लालबागचा नसतो, हा गुजरातवरून येतो. गुजरातला पण ह्याचं नाव आहे लालबाग आंबा. तर ह्या सीझनचा पहिला आंबा मी खाल्लेला आहे. तर आज 2 आंबे खाऊन झाले माझे ॲक्च्युली. आता थोडे ठेवून दिले, रोज थोडे थोडे चव घेऊन खायचे. तर ह्या सीझनचा पहिला आंबा कोणी कोणी खाल्लाय सांगा बरं. खूप लवकर आले तर मार्केटमध्ये. तर मी फळवाल्यांना विचारलं सुद्धा की खूप लवकर आले. तर म्हणे यावर्षी आंबा खूप लवकर, आता 1-2 आठवड्यामध्ये आंबा मार्केटमध्ये येईल सुद्धा. म्हणजे अगदी देवगडचा हापूस आंबा सुद्धा अगदी 1-2 आठवड्यामध्ये मार्केटमध्ये येतोय. तर ही गुड न्यूज आहे. तर जे आंबा लवर्स आहेत त्यांच्यासाठी तर ही गुड न्यूजच आहे. तर आता मी दाखवते काय काय बाकीचं शॉपिंग केलं ते. तर आता मी तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केलेलं आहे. ओके, तर हा आहे बाथ ग्लव. हा मी पहिल्यांदाच वापरणार आहे. बघते आता कसा निघतोय ते. अजून खोलून बघितलं नाही आहे. चांगला आहे. तर हा आंघोळ करण्यासाठी बाथ ग्लव आहे. हा असा हातात घालायचा आणि साबण लावल्यानंतर मग आपण चोळून आंघोळ करू शकतो. तर चांगला स्क्रब होतोय. म्हणजे आपण लुफा वगैरे वापरतो ना, तर त्याची गरज नाही आहे लुफा वापरण्याची. लुफाऐवजी आपण हा स्क्रब असा वापरू शकतो, आपला बाथ ग्लव वापरू शकतो. तर छान आहे, मला उपयोगाची वाटली ही वस्तू म्हणून मग ही घेतली आहे. छान स्क्रब होतं याच्याने बॉडी, आणि बॉडीसाठी चांगला आहे. इतका हार्शसुद्धा नाही आहे. त्यामुळे मग हा एक घेतला. हे जरा मला नवीन वाटलं म्हणून मग घेतलं, पण चांगलं आहे. वापरून झाल्यानंतर मी सांगेनच. ह्या 2 बॉटल आहेत. हे आहेत पेपर सोप. आपल्याला प्रवासात वगैरे लागतातच. तर ह्याच्यात ना असे छोटे छोटे पेपर सोप आहेत. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी. तर ह्याच्यात ना असे छोटे छोटे पेपर सोप आहेत. हे बघा, हे असे छोटे छोटे पेपर सोप आहेत. असे 2-3 घ्यायचे हातामध्ये, पाणी घ्यायचं आणि हात चोळून घ्यायचे आणि धुतले चांगले स्वच्छ धुवून जातात. तर प्रवासात वगैरे आपल्याला ही खूप उपयोगी पडणारी वस्तू आहे म्हणून मग हे पेपर सोपसुद्धा घेतले. ही आहे चेरी फ्रूट क्वीन म्हणून. तर ही एक उपयोगाची वस्तू वाटली प्रवासात वगैरे म्हणून मग ही एक घेतली. दुसरं मी घेतलेलं आहे, हे पीठ मळण्यासाठी असतं. आजकाल हे पीठ मळण्यासाठी वापरलं जातं. तर ॲक्च्युली मी भाकरीचं पीठ वगैरे गरम असतं ना, तर ते ह्याच्यानी ढवळ्याला, म्हणजे इतकी पण काही उपयोगी वस्तू नाही, पण कोणाला तरी जरा हेल्प होते ना म्हणून मग मी घेतलं. हे मी बरेच वेळा बघितलेलं, पण आपण रस्त्यावरून जेव्हा घेतो ना तेव्हा ह्या जे छोटे छोटे विक्रेते आहेत ना त्यांना खूप हेल्प होते आपल्याकडून, म्हणून मग हे घेतलं. इतकी काय आपण ह्याचंच काम चमच्यानी सुद्धा करू शकतो, हातानेही करू शकतो, पण तरी म्हटलं बघूया, 50 रुपयाचंच आहे, वापरून बघायला काय हरकत नाही म्हणून मग हे घेतलं. तर गरम पीठ वगैरे असतं ना भाकरीचं, ते ढवळण्यासाठी वगैरे याचा उपयोग होतो. ॲक्च्युली पीठ मळण्यासाठीच बाहेर देशामध्ये याचा उपयोग केला जातो, पण म्हणजे तितकं काही युजफुल आहे असं मला तर वाटत नाही. पण ठीक आहे, 50 रुपयाची वस्तू आहे, आपल्याकडून हेल्प होते म्हणून मग मी घेतली. तर वापरून झाल्यावर मी तुम्हाला सांगेनच किंवा कधीतरी वापरून दाखवेनही तुम्हाला की कसं यूज होतं ते, आणि नक्की ॲक्च्युअलमध्ये युजफुल आहे की नाही हे मला पण वापरल्यानंतरच कळेल, आता कळणार नाही ना. परत आता गरमी येते, गरमी स्टार्ट होते, तर हा असा मी फॅन घेतलेला आहे. हा असा मॅन्युअल फॅन आहे आणि छान हवा येते याच्याने, मस्त हवा येते, बऱ्यापैकी हवा येते. त्यामुळे प्रवासात वगैरे असं तुम्हाला वापरायला खूप छान आहे. किंवा कधी लाईट वगैरे गेले असतील, इन्व्हर्टर चालत नसेल तुमच्याकडे इन्व्हर्टर नसेल, तरी तुम्हाला हे असं हवा घेण्यासाठी तात्पुरतं आपलं बरं. तर मी तसंही वॉकला वगैरे जात असते, तेव्हा मग जास्तच गरम झालं तर मग हा यूज करायला बरा आहे म्हणून मग हा घेतला मी. आणि प्रवासात सुद्धा छान आहे. आणि त्याच्यावर असं मस्त किवीचं चित्र आहे, छान आहे, म्हणजे अगदी समर स्पेशल असं फॅन आहे. परत अशा छोट्या छोट्या वस्तू घेतल्यात, पण खूप उपयोगी पडणाऱ्या अशा वस्तू आहेत. तर हा एक असं छोटासा मस्त सॉफ्टमध्ये ब्रश आहे. ॲक्च्युली हे आपले खिडक्याचे चॅनल्स वगैरे असतात ना त्याच्यातून घाण काढण्यासाठी, पण आपण व्हॅक्यूम क्लिनर वापरतोच, मी व्हॅक्यूम क्लिनरच यूज करते. तर हा स्पेशली मी कीबोर्डसाठी घेतलेला आहे. कीबोर्डमध्ये वगैरे काही कचरा असेल ना तर आपल्याला असा झटकता येतो. अगदी खाचाखाचांमध्ये जे अडकतं ना ते निघत नाही ना,
तर त्यासाठी मग हा एक घेतला आहे 30 रुपीजचा फक्त. तर खूप चांगले चांगले प्रोडक्ट कमी किमतीमध्ये, म्हणून मग अशी घेतली मी. आता हा एक स्पॅटुला घेतला आहे. माझ्याकडे एक म्हणजे आहे स्पॅटुला, पण तो जरा छोटा आहे. हा जरा मोठा आहे, मला उपयोगी पडेल म्हणूनच घेतला आहे. तर हा असा बऱ्यापैकी मोठा आहे स्पॅटुला आणि चांगला फ्लेक्झिबल आहे. तर हे बऱ्याच वेळी उपयोगी पडतात हे स्पॅटुलाज वगैरे. भांड्याचं अगदी निपटून सगळं निघतं, त्यामुळे मग ही पण एक युजफुल वस्तू आहे. त्यामुळे मग हा एक स्पॅटुला घेतला आहे मी. अजून मी काय घेतलं आहे तर हे कापूर वगैरे जाळण्यासाठीचं मशीन आहे. इलेक्ट्रिक मशीन आहे. त्याच्यात भीमसेनी कापूर वगैरे संध्याकाळचा लावला ना का छान घरभर अगदी मस्त सुगंध पसरतो. तर ही वस्तू मला अगदी लागतेच. माझ्याकडे ऑलरेडी एक होतं इतकं छान सुंदर, मी घेतलेलं मागे एक्झिबिशनमधून. तुम्ही तो माझा एक्झिबिशनवाला ब्लॉग बघितला असेल, बोरिवलीला एक्झिबिशन लागलेलं, तिथून मी छान मस्त बल्बवाला घेतलेला. पण तो ना त्याच्यामध्ये कापूर जळतच नाही आहे. लाईट पेटतोय पण कापूर जळत नाही आहे. म्हणून मग म्हटलं त्याचा आता काही यूज नाही, मग तो खोलण्यासाठी पण काही चान्स नाही आहे. मग म्हटलं ठीक आहे, ही 50 रुपयाची वस्तू मग ही 50 नाही सॉरी ही 80 रुपयाची वस्तू मग ही घेतली. तर ह्याच्यात असं ह्या डिशमध्ये कापूर ठेवायचा आणि प्लग इन करायचं बस, आणि मग छान ॲरोमा घरभर पसरतो. मला संध्याकाळी कापूर जाळायची खूप म्हणजे इतकी सवय झाली आहे ना त्या ॲरोमाची, की संध्याकाळी कापुराचा वास असा तो असल्याशिवाय म्हणजे संध्याकाळ पूर्ण झाल्याशिवाय सारखी वाटत नाही, इतकी सवय झाली आहे त्याची. तर म्हणून मग ही एक वस्तू मला हवीच होती तर ती घेतली. हे एक फेशियल मसाजर घेतलेला आहे मी. गॉशा आहे. तर ह्या गॉशाने असं मसाज केलं. मी ओपन करून दाखवते तुम्हाला. तर हा असा रोलर आहे. तुम्ही कुठलीही फेस क्रीम किंवा फेस ऑइल वगैरे पहिले अप्लाय करायचं आहे आणि मग ह्या रोलरनी रोल करायचं आहे. मोठा नेक एरिया किंवा अशा मोठ्या एरियाजवर चिक्सवर वगैरे आपण हे मोठी साईड यूज करू शकतो. आणि ही जी छोटी साईड आहे ना ती आपण आईज वगैरे ह्या इकडे अशी यूज करू शकतो. तर कधी पण फेसला काहीतरी अप्लाय करून क्रीम किंवा ऑइल अप्लाय करून नंतरच ह्याचा यूज करायचा आहे. तर हे असं मसाजर घेतलं आहे. आठवड्यातून कधीतरी 1-2दा असं मसाज वगैरे केला का बरं वाटतं ना. आणि आता थंडी आहे तोपर्यंत तर लागतंच. आणि हे सुद्धा फेस लिफ्टर म्हणून यूज होतं. तर हे सुद्धा असं फेस असं लिफ्ट करायचं असतं. जसं हे चिन एरिया वगैरे ह्याच्यानी व्यवस्थित मसाज होतं. हे जे आहे ना ही साईड ही जी ती अशी चिनला वापरायची, म्हणजे हे व्यवस्थित आपली चिन एरिया ह्याच्यानी मसाज होतो. तर ही एक वस्तू मला लागणार होती. माझ्याकडे आधी होता तो पडून फुटला, कारण का कॉर्ड्स आहे तो रिअल स्टोन आहे ना, त्यामुळे खाली पडला तर फुटून जातो. त्यामुळे तसं डेलिकेट वस्तू आहे तर डेलिकेटलीच हँडल करायची. आता ह्याच्यासाठी मी एक बॉक्स करणार छोटासा आणि त्या बॉक्समध्येच ठेवून देणार याला, कारण का आधीचं मी असंच फोडून टाकलंय. आणि ह्या घेतलेल्या आहेत माझ्यासाठी चप्पल. तर आवडल्या, स्ट्रीटवरनंच घेतलेल्या आहेत, अगदी 250 रुपयाच्या. आणि अशा छान फोमच्या आहेत, ह्या पूर्ण फोमच्या आहेत आणि खूप कम्फर्टेबल आहेत घालून. मी ऑलरेडी पहिले पण आधी यूज केलेल्या आहेत आणि मला खूप कम्फर्टेबल वाटले या, म्हणून मग परत एकदा घेतल्या आहेत मी. फक्त 250 रुपीचे. आपण स्टोर्समधून अगदी 2-2 हजाराच्या 3-3 हजाराच्या चप्पल घेतो आणि त्या पण तितकेच दिवस चालतात आणि ह्या पण तितकेच दिवस चालतात. हां, फक्त कम्फर्ट बघून घ्यावा लागतो तुम्हाला. तर ह्या खूप कम्फर्टेबल आहेत म्हणून मग घेतल्या. आणि ही डिझाईन माझी फेवरेटच आहे, त्यामुळे ही एक घेतली चप्पल. परत कानातले तर मी घेतच असते. तर 2 छोटे छोटे कानातले घेतलेत मी माझ्यासाठी. आवड आहे मला खूपच, तर हे असे घेतलेत. छान वाटले, आवडले म्हणून घेतले. अगदी 50 रुपीजचे आहेत हे. 50 रुपीजमध्ये मिळाले मला.
तर काही नाही, हे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद पण आपल्याला आनंदही देतात. थोडे दिवस वापरल्या खराब झाल्या तरी काय वाटत नाही. आणि ते रोडवर जे छोटे छोटे पेडलर्स आहेत त्यांना पण आपल्याकडून थोडीशी मदत होते. म्हणून मग हे अशा छोटी शॉपिंग करायची असते अधूनमधून कधीतरी. खूप काय जास्त ड्युरेबल नसतात ह्या वस्तू, पण ठीक आहे, घालून आपली हौस होते आणि त्यांचाही धंदा होतो. तर हे आहेत असे मस्त डँगल्स आहेत, छान असे खड्याचे. तर हे पण आवडले, आपले डेली यूजसाठी छान ना, म्हणून मग हे घेतले. कशावरही घालता येतील, तुम्ही वेस्टर्न घाला, ट्रॅडिशनल घाला, काही घाला, रोजच्या यूजसाठी मस्त आहेत. म्हणून मग हे घेतले. असे डँगल्स मला खूप आवडतात, डँगलर्स खूप आवडतात मला, म्हणून मग हे घेतले. हे तर फक्त 30 रुपीजचे आहेत. आणि मी घेतलेला आहे माझ्या मुलासाठी एक टी शर्ट. तर मला हे खूप आवडलं, पण त्याला बिलकुल आवडलं नाही. म्हणतो आई हे काय फॅशन आहे ही, आता ही फॅशन जुनी झाली, म्हणते ही अशा फॅशनचे कपडे मी नाही घालणार. तर त्याला काय आवडलं नाही. म्हटलं ठीक आहे, तू नाही घातलंस मी घालेन. 250 रुपयाचं टी शर्ट आहे, कपडा चांगला सॉफ्ट आहे, कॉटन ब्लेंड आहे, पण जास्त कॉटन आहे याच्यामध्ये, गरम तर होणार नाहीच. तर मला तर आवडला म्हणून मी घेतला. पण तो म्हणतो की ह्या फॅशनचं मी घालणार नाही, बघू घातलं कधीतरी तर घालेन. ठीक आहे म्हटलं, तुला घालायचं तर तू घाल, नाही तर मीच वापरून टाकेन. तर हे असं एक रोडवरूनच टी शर्ट घेतलेलं आहे. आणि मी घेतलेला आहे एक छोट्याशा मनी माऊ. तर मला खूप आवडलं आणि बरेच दिवस असं मला घरात माझ्या अशी एक कॅट पाहिजे होती. तर म्हटलं खरी तर आपण घेऊ शकत नाही, तर म्हटलं ही अशी खोटी कॅट घेऊया आणि आपली हाऊस पूर्ण करून घेऊया. काय करणार ना, आपल्या छोट्या घरांमध्ये आपण ॲनिमल्स वगैरे नाही पाळू शकत, कारण का त्यांचंही हाल आणि आपल्यालाही सांभाळायला, त्यांना फिरवायला वगैरे सगळ्या जरा प्रॉब्लेमच होतो ना. तर आणि तशी एक कॅट माझ्याकडे घरी मला भेटायला येत असते खरीवाली. ती कधी आली, तो आला ना कधी तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. तर ही कॅटसुद्धा ओरडते अशी ओरडते. तर मला खूप क्यूट वाटली म्हणून मग मी घेतली. मी एकदम ॲनिमल लवर आहे, मला खूप आवडतात ॲनिमल्स. तर मग हे मला एकदम बघून राहावलंच नाही. अगदी लहान एखाद्या मुलीसारखं मी हे घेतलं, हावऱ्यासारखं. अगदी माझ्या बेडवर ते माझ्यासोबतच असणार आहे आता हे. तर ही होती माझी छोटीशी शॉपिंग. तर कसं वाटलं तुम्हाला? तर एक नवऱ्याबरोबर फिरण्याचा आनंदही घेता आला, गणपती बाप्पांचं दर्शन झालं आणि हे छोट्या मोठ्या शॉपिंगसुद्धा झालं. तर असा होता माझा कालचा दिवस. काल दादरला एक दिवस घालवला आम्ही. छान वाटलं. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला, माझं शॉपिंग कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून कळवा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर माझ्या लास्ट व्हिडिओला तुम्ही जे भरभरून प्रेम दिलंय त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. माझा हा तो म्हणजे लास्ट जो व्हिडिओ आहे ना, तो माझा पहिला व्हिडिओ आहे ज्याला 5000 व्ह्यूज आलेले आहेत आणि आता ते अजूनही वाढत आहेत. 5000च्या वर ते क्रॉस झालेले आहेत ऑलरेडी. मी आता थोड्या वेळापूर्वी चेक केलं तर 5000 सुद्धा क्रॉस केलेला आहे. तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. खूप आनंद होतोय. माझा हा तो पहिलाच व्हिडिओ आहे ज्याला एवढे सारे व्ह्यूज मिळालेले आहेत. तर त्याच्यासाठी तुमची खूप आभारी आहे मी. तर असंच भरभरून प्रेम करत राहा आणि माझ्या ह्या व्हिडिओला सुद्धा खूप तुमचं प्रेम द्या आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर. भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.